मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही संपली आहे। मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक झालेली आहे। जवळपास 2.5 तास खलबत झाली। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना आता पाठवण्यात आलाय। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही संपलेली आहे। मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। जवळपास 2.5 तास खलबत झालेली आहे। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना पाठवण्यात आलाय। आता सर्वांच्या नजरा या जरांगे यांच्या भूमिकेकडे। मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक संपन्न झाली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता मराठा बांधवांकडून केली जात होती। मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। आझाद मैदानावर मोठ्या संख्येने सीएसएमटी परिसरात मराठा बांधव हे जमलेले पाहायला मिळतात। मात्र आता कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई रिकामे करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। मुंबई पोलीस आता या ठिकाणी तैनात झालेले पाहायला मिळतात। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही आता संपन्न झालेली आहे। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना पाठवण्यात आलेला आहे। मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी पार पडलेली आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही संपन्न झालेली आहे। आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना पाठवण्यात आलाय। निश्चित निलम, जी तब्बल 2.5 तास ही खलबत आहे ती उपसमितीमध्ये चाललेली होती आणि आता एक मसुदा घेऊन जे कोकण विभागीय आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी आणि उपसमितीचे म्हणजे ही जी मंत्रिमंडळ उपसमिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये 11 मंत्र्यांशिवाय एक 12वा सदस्य आहे, ते म्हणजे अधिकारी सचिन गणेश पाटील। हे दोनही अधिकारी आता हा मसुदा घेऊन निघालेले आहेत। जी सूत्रांकडून माहिती मिळत आहे नेमकं या मसुद्यामध्ये काय आहे ही बातमी आपण लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगूया। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील जे नातेवाईक आहेत किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक आहेत यांच्या आता ऍफिडेव्हिटवर सुद्धा आरक्षण लागू करण्यासंदर्भातील विचार आहे तो या मसुद्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरती आता एक नवीन स्क्रुटिनी कमिटी बनवण्यात येईल आणि ही कमिटी जी आहे ती गाव पातळीवरती या कुणबी नोंदी शोधण्याचा एकंदरीत प्रयत्न करेल आणि त्याप्रमाणे निर्णयही घेईल। आणि तिसरी सर्वात महत्वाची मागणी जी सातत्याने जरांगे पाटील करत होते ती म्हणजे हैदराबाद गॅजेटियर जसं तसं लागू करता येईल का, मात्र तसं लागू करता येणार नाही असं सध्या तरी सरकारचं म्हणणं आहे। कारण गॅजेटियर मध्ये केवळ लोकसंख्या नमूद करण्यात आलेली आहे, त्यात दुसरी कुठली स्पष्टता नाहीये। त्यामुळे जसं तसं लागू न करता त्यामध्ये काही मध्यम मार्ग काढून मराठा बांधवांना दिलासा देता येईल का या संदर्भात सुद्धा या उपसमितीच्या बैठकीत चर्चा झालेली आहे। परिणामी आता या मसुद्याच्या अनुषंगाने जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे आपलं लक्ष असेल। जी नक्कीच, आपण पाहतो या संदर्भात आता हा मसुदा जरांगेंना पाठवण्यात आला। जरांगे यांच्या निर्णयाकडे भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आपण पाहतोय हायकोर्टाकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई आता रिकामे करण्यासाठी हे आदेश देण्यात आले। अवघे काही मिनिटं आता राहिलेले आहेत। 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। काय वाटतं एकंदरीतच आता हा मसुदा त्यांच्याकडे गेल्यानंतर जरांगेंची काय भूमिका असू शकते? निश्चितपणे, कारण कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली होती की आम्ही फक्त 5,000 लोकांच्या अटी शर्तींवरती तुम्हाला परवानगी दिलेली होती, मात्र आता कुठेतरी हे आंदोलन आहे ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे केवळ 5,000 लोकांना आता आझाद मैदानात थांबता येईल। इतर जे आंदोलक आहेत त्यांना मुंबई सोडावी लागेल आणि तसे आदेश स्ट्रिक्टली आता पोलिसांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांकडून ही सर्व जो दक्षिण मुंबईतील सार्वजनिक परिसर आहे तो आता रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे ज्या प्रकारची मागणी होती की प्रमुख जर आपण आंदोलकांची संख्या पाहिली असेल निलम तर मराठवाड्यातील आंदोलक हे मोठ्या संख्येने उतरलेले होते। कारण याआधी जो मोठ्या प्रमाणात मराठा समाज कुणबी समाजामध्ये वर्ग झालेला होता तो विदर्भ आणि मराठवाड्यातीलच होता। कोकणातील बहुतांश लोकांची या मागणीला विरोध होता। त्या प्रकारचे नेत्यांच्याही प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या होत्या। परिणामी जर अशा प्रकारे मराठा समाज जो आहे मराठवाड्यातील विशेषतः त्यांना जर कुठेतरी नोंदी आढळल्या त्यांचा जर समावेश झाला तर निश्चितपणे या आंदोलनाची संपूर्ण धार कमी होईल। कारण बहुतांश मागणी ही आंदोलक आहेत ते मराठवाड्यातील आहेत। त्यामुळे हे आंदोलन जवळपास आज
मागे घेत आहेत का जरांगे पाटील? आता त्यांची भूमिका ते वेगळी ठेवतायत की काही, की या भूमिकेशी ते सहमत होत आहेत, यावरती या आंदोलनाचा आजचा निर्णय ठरेल. नीलम. जी चेतन, आता हा मसुदा पाठवण्यात आलेला आहे, किती वेळात हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर जरांगे काही माध्यमांसोबत संवाद साधतील का या संदर्भात? निश्चित नीलम, कारण अवघ्या 15 ते 20 मिनिटं अंतरावरती हे आंदोलन स्थळ आहे. सध्या रॉयल स्टोन जे शासकीय निवासस्थान आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं, या ठिकाणी बैठक झालेली होती. या ठिकाणी हा मसुदा तयार करण्यात आला आणि हा मसुदा आता घेऊन हे दोन्ही अधिकारी म्हणजे विजय सूर्यवंशी आणि पाटील आहेत, हे दोन्ही अधिकारी आता आझाद मैदानाकडे रवाना झालेले आहेत. अवघ्या पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ते आझाद मैदानामध्ये पोहोचतील. जरांगे यांच्या सोबत त्यांची जी एक कायदेशीर सल्ला देणारी टीम आहे त्यांच्यासोबत बसून ही चर्चा केली जाईल आणि या चर्चेअंती जर त्यात काही सुधारणा जरांगे पाटील किंवा त्यांच्या टीमने सुचवल्या तर त्या सुधारणा करण्याच्या संदर्भात सुद्धा पुन्हा एखादी बैठक होऊ शकते. अन्यथा थेट जो हा मध्यम मार्ग काढलेला आहे, सुवर्ण मध्य काढलेला आहे, त्याला जर अनुकूलता जरांगे पाटील दाखवली तर कदाचित आजच या आंदोलनाची विजयी सांगता होऊ शकते. नीलम जी, हा मसुदा कोण त्यांच्याकडे घेऊन गेलेला आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चित गेल्या 3 दिवसापासून सातत्याने उपसमिती सोबत जे चर्चा करत होते ते कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि जे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव आहेत. मात्र या मंत्रिमंडळ उपसमितीचेही सदस्य सचिव आहेत, ते सचिन गणेश पाटील, हे 2 अधिकारी आहेत जे सातत्याने 3 दिवसापासून आपण पाहत होतो. जे माजी न्यायमूर्ती आहेत आणि शिंदे समितीचे प्रमुख आहेत संदीप शिंदे यांच्यासोबत सुद्धा चर्चा करताना हे 2 अधिकारी आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर राज्याचे महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ, त्यांच्यासोबत सुद्धा झालेल्या बैठकीमध्ये हे 2 अधिकारी आपण पाहिलेले होते आणि आता मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा या 2 अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे सर्वंकष चर्चा आहेत, काय खास कळगे आहेत, कायदेशीर अडचणी आहेत, त्या संपूर्ण जाण असलेले या 2 अधिकाऱ्यांना आता सरकारतर्फे शिष्टमंडळाच्या स्वरूपात जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी आणि चर्चेसाठी पाठवलेला आहे, त्यांच्याकडे त्यांची समजूत घेण्यासाठी पाठवलेला आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी आणि त्यामागे काढलेला मार्ग हा संपूर्णपणे समजावून सांगण्याचं काम आहे ते आता विजय सूर्यवंशी आणि सचिन पाटील हे 2 अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. नीलम जी चेतन, जर आपण पाहिलं तर गेले ज्या दिवसापासून 5 दिवस झाले मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे, तेव्हापासून ते निर्धार करून आहेत की आपण मागे हटणार नाही, आपण मुंबई सोडणार नाही. या पार्श्वभूमीवर आता काय वाटतं की हा जो प्रस्ताव आता हा जो मसुदा घेऊन गेलेला आहे त्यामुळे आता कुठेतरी जरांगे यांची मनधरणी केली जाऊ शकते का? हे जे मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत ते परत माघारी आपल्या गावी जाऊ शकतात का? निश्चितपणे, कारण याआधीही जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला सरकारवर विश्वास नाहीये, सरकार आमची फसवणूक करू शकतं, मात्र आमचा न्याय देवतेवरती विश्वास आहे. आणि आता थेट आज दुपारी जी 1 वाजता सुनावणी झाली नीलम, खुद्द न्यायाधीशांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त 5,000 लोकांना परवानगी दिली होती, तेही सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तरीही आझाद मैदानमध्ये तुम्ही बेमुदत उपोषण का सुरू केलं? दुसरी महत्वाची गोष्ट होती, जर 5,000 लोकांची परवानगी होती तर एवढे लाखो लोक मुंबईत कसे काय आले? आणि यावरून सरकार आणि पोलिसांनाही धारेवर जाण्याचं काम न्यायालयाने केलं की इतक्या मोठ्या प्रमाणे उपद्रव जर माजवला जात असेल, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पोहोचता येत नसेल तर यंत्रणा नेमकं करते काय? त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही कारवाई करा आणि आमच्यापर्यंत हा संपूर्ण अहवाल द्या, अन्यथा दुपारनंतर आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल पाहणी करण्यासाठी. परिणामी न्यायालयाने घेतलेल्या या कठोर भूमिकेनंतर आता पोलीस सुद्धा जे गेल्या 3 दिवसापासून मवाळ भूमिकेत दिसत होते थोडीशी कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. आंदोलकांना आता थेट आवाहन केलं जात आहे की तुम्हाला आता हे सार्वजनिक जे मार्ग आहेत, जे जागा आहेत त्या आता तुम्हाला सोडाव्या लागतील आणि आझाद मैदानमध्ये तुम्हाला थांबावं लागेल, कारण तुम्ही आंदोलनासाठी आझाद मैदानची परवानगी तुम्हाला देण्यात आलेली होती. परिणामी 2 महत्वाच्या गोष्टींकडे आता लक्ष असेल. एक म्हणजे पोलीस या सार्वजनिक जागा कशा प्रकारे रिकाम्या करतायत आणि दुसरी गोष्ट सायंकाळी 6 नंतर आज जरांगे पाटील यांना पोलीस पुन्हा आझाद मैदानात बसून देणार की त्यांना तिथून उठण्याची विनंती करणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. चेतन, आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. आज 7 दिवसांच्या गणपती बाप्पाचा आणि गौरीचं विसर्जन होणार आहे. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने घरोघरी गणपती बाप्पा गौरीचं आगमन झालेलं आपण पाहिलं. आज विसर्जन होणार आहे आणि अशा वेळेस आपण पाहतोय मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये असताना कुठेतरी वाहतूक कोंडी, रस्ते वाहतूक आहे त्याच्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय. मुंबई पोलिसांपुढे आता हे मोठं आव्हान आहे. निश्चितपणे, कारण कोर्टाने जी आपली निरीक्षणं नोंदवली त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आणखी सांगता येतील आपल्याला नीलम. एक म्हणजे की 5,000 लोकांची परवानगी असताना इतकी लोक आली, त्यामुळे गाड्याही मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. त्यामुळे जरी तुम्हाला पार्किंग संदर्भात सूचना दिलेल्या होत्या तरीही त्याहून अधिक गाड्या आहेत
त्या दक्षिण मुंबईमध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आता जे 5,000 आंदोलक आझाद मैदानात थांबणार आहेत त्यांच्या गाड्यांचे नंबर्स आम्हाला द्या, तेवढ्याच गाड्या इथे थांबल्या पाहिजेत. इतर सर्व गाड्या आहेत त्या तुम्हाला मुंबईतून बाहेर काढाव्या लागतील, कारण गणेशोत्सव सारखा महत्त्वाचा सण मुंबईत असताना वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामध्ये या आंदोलकांच्या गाड्यांमुळे हा प्रश्न आणखी जटिल होऊ शकतो. इतकंच नाही तर मुंबईतील जागा कुणीही अडवू शकत नाही, हे अनधिकृत आहे असंही न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. परिणामी आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एकंदरीत ज्या मोठ्या संख्येने आंदोलकांनी मुंबईतील दक्षिण मुंबईतील विशेषतः आपण पाहिलं असेल नरीमन पॉईंट पासून मरीन ड्राईव्ह पासून गिरगाव चौपाटीपर्यंत आणि दुसरीकडे वडाळा शिवडी मार्गावरती बीपीटी मार्गावरती सुद्धा मोठ्या संख्येने गाड्यांची पार्किंग केलेली होती. आता या गाड्या काढण्यास हळूहळू वाहतूक पोलिसांकडून सुरुवात केली जाईल, जेणेकरून या दोनही मार्गांवरतून ज्या गेटवे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, गिरगाव चौपाटी आणि वरई सीफेस या मार्गांवरती किंवा कुलाबामधील आपण जेट्टी पकडू शकतो, या ठिकाणी जे गणेश विसर्जन मिरवणुका निघतात त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता आंदोलक पोलिसांशी कशा प्रकारे सहकार्य करतायत हे पाहणं महत्वाचं असेल. जरांगे पाटलांनीही आंदोलकांना एकंदरीत आवाहन केलेलं आहे की अधिकाधिक आंदोलकांनी आझाद मैदानात थांबावं, बाकी आंदोलकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, पोलिसांना सहकार्य करावं. त्यामुळे आता आंदोलकांचा पवित्रा काय आहे हे पाहणं महत्वाचं असेल. चेतन, जर आपण पाहिलं तर एकीकडे जरांगे हे मराठा आरक्षणासाठी हे आक्रमक असताना ओबीसी सुद्धा समाज आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरांगेंच्या या मागणीच्या विरोधामध्ये ओबीसी समाज हा आक्रमक पाहायला मिळतोय. लक्ष्मण हाके असतील, इतर जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या आपण जर प्रतिक्रिया पाहिली तर जरांगे यांच्या विरोधामध्ये ते म्हणतात की ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा हा एकंदरीत डाव आहे असं लक्ष्मण हाके यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. निश्चितपणे आणि काल या संदर्भात आपण पाहिलं असेल मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ओबीसीच्या संघटना आहेत, संस्था आहेत, महासंघ आहेत, त्यांची एक बैठक वांद्रे या ठिकाणी पार पडलेली होती एमईटी मध्ये. आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळांचा थेट आरोप हाच होता की इतक्या मोठ्या संख्येने जर मराठा समाज तुम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट केला तर निश्चितपणे ओबीसी मधील ज्या इतर 350हून अधिक जाती आहेत त्याच्यामध्ये ज्या लहान लहान जाती आहेत त्या कुठेतरी चिंतेमध्ये येऊ शकतात, त्यांना भीती वाटू शकते. कारण आजही जर आपण पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय संघर्ष हा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि अशा वेळी जर मराठा समाजासारखा जो बहुसंख्य संख्येने प्रत्येक भागामध्ये राहतो तो जर वरचढ ठरला तर या छोट्या जाती आहेत त्या पुन्हा धोक्यात येऊ शकतात असा दावा होता तो छगन भुजबळ यांचा होता. आणि म्हणूनच मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करू नये ही मागणी भुजबळ सातत्याने रेटताना पाहायला मिळते. आणि त्यालाच पुढे लक्ष्मण हाके असतील किंवा इतर जे ओबीसी मधील वेगवेगळे नेते आहेत ते दुजोरा देताना पाहायला मिळतात. थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ राठोड जे ओबीसी नेते ते सुद्धा विखे पाटील यांच्या भेटीला आलेले होते आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की उपसमितीने निर्णय घेताना हा विचार नक्की करावा की ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये, त्यांना स्वतंत्र 9% आरक्षण द्यावं मराठा कुणबी म्हणून त्यांची संख्या पाहता. मात्र जर ओबीसी मध्ये जर आले तर बंजारा असेल, वंजारी असतील, या इतर छोट्या जाती आहेत ज्या दुर्लक्षित आहेत, ज्या भटक्या जाती आहेत त्यांचं आरक्षण धोक्यात येऊ शकतं. कारण निश्चितपणे मराठा समाज या जातींपेक्षा वरचढ ठरू शकतो असा दावा त्यांचा होता. आणि म्हणूनच आता या दोनही जातींना न दुखावता म्हणजे ओबीसी असेल किंवा मराठा असतील त्यांना न दुखावता हा सुवर्ण मध्य काढण्याचं काम आहे ते सरकारने केल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय उपसमितीची बैठक संपन्न झालेली आहे. हायकोर्टाकडून आता निर्देश देण्यात आलेले आहेत आणि आता उद्या आपण पाहतोय तर मंत्रिमंडळाची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आता काय महत्वाचा मुद्दा असू शकतो? निश्चितपणे दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील. एक म्हणजे पुढील अर्ध्या तासामध्ये पोलिसांची होणारी कारवाई, कारण कोर्टाने पुन्हा दुपारी 3 वाजता या संदर्भातील सुनावणी बोलावलेली आहे. परिणामी आज होणारी संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल आहे तो कोर्टासमोर पोलिसांना द्यावा लागणार आहे. हाच अहवाल उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा दिला जाईल. इतकंच नाही तर मंत्रिमंडळ उपसमितीला मंत्रिमंडळ बैठकी इतकेच अधिकार असतात, त्यामुळे उपसमितीने घेतलेले निर्णय हे एकंदरीत शासन निर्णय जारी करण्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते पुढे अंमलबजावणी त्याची करता येते. त्यामुळे हे घेतलेले निर्णय आहे त्याची माहिती देण्याचं काम उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केलं जाईल. कारण उपसमितीचे अध्यक्ष जरी राधाकृष्ण विखे पाटील असले त्यांना निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार जरी असला तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती ही राज्य मंत्रिमंडळ बैठकीसमोर द्यावी लागेल. कारण या उपसमितीमध्ये केवळ 11 मंत्री आहेत, उरलेल्या सर्व मंत्र्यांना या संदर्भात अवगत करण्याचं काम आहे ते करावं लागेल. त्यामुळे उद्या होणाऱ्या निश्चितपणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा वेगवेगळे ओबीसी समाजाचे मंत्री असतील, मराठा समाजाचे मंत्री असतील, त्यांच्याकडूनही या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते. उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आता सगळे मंत्रिमंडळ
संपूर्ण मंत्रिमंडळ एकमत दाखवते की त्यामध्ये काही मतभेद होतात याकडेही आपलं लक्ष असेल. मात्र तुर्तास तरी हे आंदोलन मिटण्यासाठी उपसमितीने घेतलेला निर्णय जरांगे पाटील यांना मान्य होतोय का हे पाहणं महत्वाचं असेल. नीलम, तर जर आपण पाहिलं तर हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता मुंबई पोलीस हे ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळतात. आंदोलकांना आवाहन करताना पाहायला मिळतात. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. जोपर्यंत जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, आम्हाला आवाहन करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका आता त्यांची समोर येते. निश्चितपणे कारण नीलम सोशल माध्यमावरती प्रचंड प्रमाणामध्ये या संदर्भातील आदेश आहेत ते मराठा संघटनांकडून देण्यात आलेले होते की वेगवेगळ्या माध्यमातून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे जरांगे पाटील बोलत नाहीत तोपर्यंत आपल्याला मुंबई सोडायची नाही आहे. परिणामी आता ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होती त्यावेळी सुद्धा वकिलांकडूनही जरांगे पाटील यांच्या हाच शब्द देण्यात आला होता की न्यायमूर्तीने सांगण्यात आलं होतं की आम्ही फक्त लोकांना आवाहन करू शकतो मात्र त्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. परिणामी आता जरांगे पाटील एकंदरीत काय आवाहन करतायत ते पाहणं महत्वाचं असेल आणि त्यांच्या आव्हानानंतरच एकंदरीत जे आंदोलक आहेत ते मुंबई सोडू शकतात. अन्यथा एक मोठा संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. मात्र आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर मराठा समाज हा नेहमीच आदेश पाळत आलेला आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी निर्माण होऊन दिलेला नाहीये. त्यामुळे आताही एकंदरीत आपण पाहत आहोत की पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आंदोलक आहेत ते सहकार्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. नीलम, जी चेतन, आपण पाहिलं तर मुंबई पोलीस स्वतः या ठिकाणी जरांगे यांना नोटीस देण्यासाठी आले होते. मुंबई रिकामी करा, आझाद मैदान रिकामं करा यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आपण पाहिलं तर जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आपण मुंबई सोडणार नाही, नियमांचं पालन करून आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत, शांततेत आपलं आंदोलन हे सुरू आहे. मात्र सरकारने न्यायालयाच्या मागे जाऊन या ठिकाणी आपल्यावरती अन्याय करू नये असं आता या ठिकाणी जरांगे यांनी म्हटलं होतं. निश्चित आता जरांगे पाटील नेमकी सायंकाळी 6 वाजता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र दरम्यान 3 वाजता आता कोर्ट आणखी काही आदेश देते का हेही यावरती या आंदोलनाची पुढील दिशा आता ठरणार आहे. नीलम, कारण ज्या प्रकारे सध्या तरी दक्षिण मुंबईतील सार्वजनिक जागा आणि रस्ते रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार आता या आदेशाचं पालन सध्या पोलीस करताना पाहायला मिळत आहे. परिणामी दुपारी 3 नंतर आता न्यायालय काय भूमिका घेत आहे आणि जरांगे पाटील यांच्याकडून बाजू मांडणारे वकील नेमके काय भूमिका मांडतायत हे पाहावं लागेल. नीलम, जी चेतन, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पोलीस त्यांना आवाहन करतायत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. हायकोर्टाकडून आता निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या संख्येने पोलीस आणि मराठा बांधव हे आपल्याला पाहायला मिळतात. हटणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून घेतली जाते. निश्चितपणे नीलम, कारण अद्यापही आपण ज्या प्रकारे मगाशी चर्चा केली जरांगे पाटील आता ज्यावेळी आवाहन करतील त्यानंतर हे आंदोलक आहेत ते माघार घेऊ शकतात. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल आणि दुपारी 3 पर्यंत एकंदरीत आपण पाहिलं असेल की कोर्टाने ही वेळ दिलेली आहे. त्यामुळे पुढील अर्ध्या तासामध्ये एकंदरीत आता पोलिसांच्या या आव्हानाला आंदोलक कितपत प्रतिसाद देत आहेत आणि त्या अहवालानंतर आता न्यायालय काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं असेल. नीलम, जी चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.